नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। दरवर्षी जागतिक स्तरावर 9 ऑगस्ट हा दिवस आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। या निमित्त चंद्रपुरात प्रथमच शहीद वीर बाबूराव पुल्लेश्वर शेडमाके यांच्या स्मारकापासून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले। या रॅलीला मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिरवा झेंडा दाखवला। आज आदिवासी दिन आहे। आदिवासी हा शूर समाज आहे। आज हा समाज मोठ्या प्रमाणात पुढे आला आहे। देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदावर द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजाची महिला विराजमान आहे। ही आपल्यासाठी गौरवाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली। साधारणतः या जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने जो समाज शूर आहे, सात्विक आहे, प्रामाणिक आहे, या देशाच्या विकासामध्ये आणि विशेष करून या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये प्रवाहाच्या विरुद्ध लढत त्यांनी जे योगदान दिलं, इंग्रजांच्या विरुद्ध संघर्ष केला, त्या शहीद वीर बाबूराव शेडमाके त्यांची ही पवित्र भूमी आहे। या दिनानिमित्ताने विश्वगौरव, देशगौरव, गरीबों के मसीहा नरेंद्र मोदीजींनी आदिवासी समाजामध्ये आत्मविश्वास वाढावा, निर्माण व्हावा, यासाठी दीदी द्रौपदी मुर्मू यांना 75 वर्षात विविध जाती धर्माचे लोक राष्ट्रपती झालेत, पण आदिवासी समाज मागे होता। हा आत्मविश्वास वाढावा की आम्हीही कुठे कमी नाही, आमच्यामध्ये शूरता आहे, प्रामाणिकता आहे, वीरता आहे, यासाठी राष्ट्रपती पदापर्यंत आमच्या दीदी द्रौपदी मुर्मू गेले। अनेक योजना आपण करतोय। वीर बिरसा मुंडा यांचं भव्य दिव्य स्मारक करण्याचं काम केलं आणि आदिवासी समाजासाठी ज्या योजना केल्या, आपण चंद्रपूरमध्ये मिशन शौर्य केलं आणि हे सिद्ध झालं की आदिवासी तरुण किती वीर आहे। 18 वर्षाचे तरुण जे कधी विमानात बसले नव्हते, ते विमानापेक्षा जास्त उंची, विमान ज्या उंचीवर उडतं त्यापेक्षा जास्त उंचीवर असणारा 29,029 फुटाच्या एव्हरेस्टवर झेंडा काढला फक्त 8 महिन्याच्या ट्रेनिंगने। खरं तर प्रशिक्षण 15 महिने द्यावं लागतं, पण आमचा हा आदिवासी विद्यार्थी आणि मग महाराष्ट्र सरकारच्या वतीने आपण त्यांचा गौरवही केला। मला व्यक्तिगत रीतीने असं वाटतं की या संदर्भामध्ये हा आदिवासी गौरव दिन माझ्या आदिवासी विद्यार्थीनीच्या मनात एक शक्ती, ऊर्जा निर्माण करण्यासाठी संकल्प दिवस आहे। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।